बाबूने आज हेअर कट केला हो ना बाबू. किती छान दिसतो बाबू. अजून हेअर कट करायचा. अजून हेअर कट केला तर तू टकलाच होशील आता बाबू. इथे आपली अंडा करी ही बनतीये. अजून मी कधी कधी विसरूनच जाते की मी आता व्हिडिओज बनवतेय, व्लॉगिंग करतेय. सो विसरूनच जाते. मी विसरून गेले खाली फोन घेऊन जायला. बघा कसा हक करतो माझा बाबू. अशा हक करतो तू मम्माला. तुम्ही बघा किती गर्दी होती त्यांच्या प्रकट दिन सोहळ्याला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. सो आज हस्बंड आणि मम्मी चाललेत गावाला. सो ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे सगळ्यांचा. आता मी लंच बनवते. लंच पण होत आला. मम्मींनी भाकरी करून दिली पटपट आणि चपात्या लाटून दिल्या 2. आणि मी करते अंडा करी, अजून चवळीची उसळ आणि जिरा राईस. सो ते लोक जेवूनच निघत आहेत कारण 1 वाजेपर्यंत निघतील ते. सो आता मी बनवते. चवळीची उसळ राहिली, अंडाची करी वगैरे झाली आहे सगळं बनवून. आता फक्त चवळीची उसळ आणि राईस हे करायचं आहे, जिरा राईस करायचा आहे त्याचं फक्त. सगळं झालं आहे. बाबू बसला इथे. बाबूने आज हेअर कट केला हो ना बाबू. किती छान दिसतो बाबू. अजून हेअर कट करायचा. अजून हेअर कट केला तर तू टकलाच होशील आता बाबू. टक्कल करायचं का तुझा? करायचं. बाबू खातोय चकली आणि बसला इथे शांत झालाय बिचारा आज. ओके बाबू, नाही करायचं टक्कल तुझ्या. अजून टक्कल नाही करायचा बोलतो. सो अजून कापायचे. ठीक आहे, कापू आपण. सो चलो आवरते मी पटपट कारण त्यांना पण जायचं आहे आता. लवकर पोचतील म्हणजे काम पण तिकडे बघता येईल त्यांना. इथे आपली अंडा करी ही बनती आहे. अजून अंडा करी त्यानंतर इथे मी बनवते आहे चवळीची उसळ आणि हा राईस आहे तो फक्त आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे ह्याचा. आणि मम्मीने अशी चपाती आणि भाकरी वगैरे बनवून ठेवलं आहे. सो त्या पण आता बॅग भरते तोपर्यंत त्यांना त्याच बनवत होत्या उसळ वगैरे. पण त्यांना बोलले तुम्ही तुमचा आवरा, बॅग वगैरे भरा कारण त्यांना पण लेट होईल परत. सो गाईज, मम्मी आणि हस्बंड गेलेत आत्ताच गावाला. 1:30 वाजता गेले काहीतरी. व्हिडिओ काढायचा होता बट मी कधी कधी विसरूनच जाते की मी आता व्हिडिओज बनवते, व्लॉगिंग करते. सो विसरूनच जाते. मी विसरून गेले खाली फोन घेऊन जायला. सो जाऊ दे, गेले ते आता. आणि आता मी आणि बाबू बसलो आहे. भाऊजी खाली आहेत, स्वप्नाली गेली आहे जेवण घेऊन खाली. आणि आवरतो आता. थोडंसं काम वगैरे राहिलं आहे आज. थोडं झालं आहे म्हणजे जेवण वगैरे सगळ्यांचं झालं आहे. आता फक्त थोडंसं काम राहिलं आहे, किचन वगैरे क्लीन करायचं आहे. सो ते सगळं करते. थोडा वेळ एक नॅप करते आणि मग परत भेटूया आपण. सो गाईज, झोपेतून वगैरे उठलो आहे. जास्त व्लॉग नाही बनवला. मम्मी आणि हस्बंड पण आज गेलेत सो करमत नाही आहे जास्त. आणि मी आता किचनमध्ये लाईट लावते. बाबूला लागली आहे भूक उठल्यावर. सो त्याला बनवते चीज ब्रेड खायचं बोलतोय तो. चांगलंच आहे काहीतरी खातोय. सो चीज ब्रेड इथे ठेवला आहे मी बनवायला. त्याला देते आता. हातानेच खाईल तो त्याचं. त्याला शिकवते थोडं थोडं हाताने खायला. आलाच चीज ब्रेड बोलले की आला. काय खायचं तुला? काय खायचं? बघा कसा हक करतो माझा बाबू. अशा हक करतो तू मम्माला. हॅलो बोल. इकडे ये. इकडे. आई कुठे गेली? आई आणि पप्पा कुठे गेले? बाबू किती छान दिसतोय. केस कापले तर हो ना बाबू. दाखव तुझे केस कापलेले. असं दाखवतो बाबू डोकं खाली घेऊन केस कापलेले. चल. सो आज सगळं शांत शांत आहे घरात. चिऊ पण थोडीशी बाहेर गेली आहे. ती पण येईल आता. आणि बाबूचा चीज ब्रेड इथे रेडी आहे. सो देते त्याला मी चीज ब्रेड आता. ओके. काय करताय तुम्ही दोघं? चिवा काय करते तू? दादाला जुजू करती दादाला.
मला तुम्हाला शंकर महाराजांचा प्रकट दिन झाला परवा. सो मला तेव्हाच मी जेव्हा काल व्हिडिओ पोस्ट केला, मला तेव्हाच व्हिडिओज वगैरे दाखवायचे होते तुम्हाला शंकर महाराजांच्या पालखीचे वगैरे, जेव्हा त्यांची निघती बाहेर. सो तेव्हाच मला दाखवायचे होते, बट व्हिडिओज पॉसिबल नाही झाले घ्यायला. पप्पांनी मला सेंड केलेत काल व्हिडिओज, सो मी आत्ता थोडेसे टाकते. फक्त गर्दी वगैरे बघा, खूप जास्त गर्दी होती. जास्त नीट काय आलेलं नाही आहे शंकर महाराजांचा फोटो वगैरे असं काही. सो मी व्हिडिओ जेवढे पॉसिबल होईल तेवढे 1-2 टाकते. तुम्ही बघा फक्त. इतकी गर्दी होती. आणि जी बैलं होती त्यांच्या रथाला लावली होती ती, तर त्या बैलांच्या अंगावरती पेंटिंग केलं होतं. स्वामी समर्थांचं पेंटिंग आहे. सो बघा तुम्ही ते. खूप छान दिसत होतं. आणि बैलं पण इतकी छान सजवलेली होती. खूप छान होतं सगळं, खूप छान. बघा तुम्ही व्हिडिओज आता ते. काय बोलती? काय बोलती तू? चिव काय बोलती? चिव. सो गाईज डिनर वगैरे झालाय आमचा. सगळे गेले झोपायला. आता आम्ही पण झोपलो गाईज. आजचा व्लॉग आपण इथेच एंड करू. खूप छोटा व्लॉग झालाय आज. जास्त काही जमलं नाही आणि मूड पण नव्हता, कारण हजबंड आणि मम्मी पण नाही आहेत आज घरी. सो चलो गाईज, गुड नाईट. भेटूया आपण उद्या परत नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. सो बाय गाईज, गुड नाईट, बाय.